संतांची लक्षण किंवा संत पदाचा अभ्यासक्रम आपल्याला तो खूप शिकवतो. संत आकाशातून पडत नाही. मनुष्य जन्म से नहीं कर्म से महान होता है असं भगवान महावीराचं वचन आहे. जन्माने सगळे सामान्य असतात, कर्माने मात्र असामान्य पदाला जाऊन पोचतात. आणि म्हणून हा अभ्यास करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. आपण म्हणून सगळं जग कुठे असं वागतं, जग कुठे चाललंय. अहो, गावाबरोबर गाढव खाल्लं पाहिजे असं काही नियम आहे का? सगळ्या गावांनी पार्टी आयोजित केली, गाढव कापलं, शिजवलं आणि गावाला आमंत्रण दिलं की आमच्याकडे गाढव खायला या. आपण जर नॉनव्हेज खात नाही तर गाढव खायला जाईल. फुकट मिळत आहे, फुकट मिळत आहे म्हणून काय गावाबरोबर गाढव खायचं का? सगळेजण असे वागतात म्हणून काय भरकटतच जायचं का? अहो म्हटलं, कुठे तुम्ही ओल्ड गोष्टीचा विचार करता, जुन्या पुरसटलेल्या जुन्या गोष्टींचा विचार करत नाही. लक्षात ठेवा, किंबहुना ती चुकीची म्हणे. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं, ही चुकीची म्हणे. ओल्ड इज गोल्ड नाही, लक्षात ठेवा, गोल्ड इज गोल्ड. जुनं ते सोनं नाही, सोनं ते सोनं. 10,000 वर्षापूर्वीचा दगड तुम्हाला कुणी आणून दिला तर सांगितलं की हा 700 रुपये तोळाने घेता का तुम्ही? का म्हटलं, जुना आहे, खूप जुना आहे. 10,000 वर्षापूर्वीचा दगड आहे, घेता का? कोण घेणार? जुनं ते सोनं नाही. लक्षात ठेवा, सोनं ते सोनं, जुनं असो की नवं असो. आणि म्हणून जुनं ते सोनं म्हणून नाही, पण सोनं ते सोनं म्हणून जगात अनेकांनी मार्ग दाखवले, अनेकांनी व्यसन शिकवले. माणूस चांगल्याही गोष्टी निर्माण करतो, वाईटही गोष्टी निर्माण करतो. ज्या समुद्र मंथनातून अमृत निघालं त्यातूनच विष निघालं आणि त्यातूनच दारू निघाली. अमृत, विष आणि दारू तिन्ही प्रोडक्शन तर सगळ्याचं काढावं लागतं. म्हणजे विष काढलंच कशाला? उंदीर मारायला विषच लागतं, त्यांना काय दूध पाजता का वासुदी पाजता? दारू कशा करता काढली? अहो, प्रत्येक औषधामध्ये अल्कोहोलचा प्रयोग करावाच लागतो. होमिओपॅथीच्या गोळ्या असतील तरी अल्कोहोल मध्ये टाकाव्या लागतात. आयुर्वेदाचे सायरप जरी असतील तरी त्याच्यामध्ये अल्कोहोल असतो. म्हणून काय दारू प्यायची का? ॲलोपॅथी, आयुर्वेदिक, होमिओपॅथी कुठलंही असो त्याच्यामध्ये अल्कोहोल लागतो. अनेक गोष्टी करता विषयाची गरज असते. म्हणून काय दारूचा प्रयोग सगळ्यांनी सर्रास करायचा, विषाचा प्रयोग सर्रास करायचा. देवाने अमृत, विष, दारू या गोष्टी निर्माण केल्या. योजक तत्व दुर्लभ, त्याचं संयोजन ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचा दुरुपयोग जिथे चाललेला असेल त्या ठिकाणी गेलंच पाहिजे, असं नाही किंबहुना टाळायचं. म्हणून उत्तम तितके घ्यायचे, अधम तितके सांडीचे. जे संतांनी सांगितलं ते आम्ही सांगतो आणि ते जर पटलं तर घ्यायचं, नाही पटलं तर नाही घ्यायचं. पण तुम्हाला पटावं म्हणून तुम्हाला पटेल असं सांगण्याचा आम्ही पण मागता घेतलाय का? तुम्हाला रुचे, तुम्हाला आवडेल, थोडंफार ट्रान्सफर करू शकतो, पण विषय आमचा
आमचाच ठेवू, बेस आमचाच ठेवणारे आणि आमचा बेस ठेवून तुमच्या पुढे ठेवू. भाषेचे भांडे फक्त बदलले जाते, पण विषय कसा बदलला जाईल. संतांची लक्षणं, संत पदाची परीक्षा काय प्राप्त होईल याच्यातून. सामान्य दृष्टीतून आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त होईल, दिव्य बुद्धी प्राप्त होईल, दिव्य विचारधारा प्राप्त होईल, ज्ञानेंद्रियातल्या अलौकिक ज्ञान शक्ती जागृत होईल, कर्मेंद्रियातल्या अलौकिक दिव्य शक्ती जागृत होईल. जे मन बंधनामध्ये अडकवते किंवा सगळे बंधन तोडायची ताकद आहे, त्या मनाची शक्ती वाढून जाईल. मनाची शक्ती, मन तेच. फुटबॉल मध्ये हवा भरली नाही तर तो उडेल का? कमी हवा भरली तर उडेल एखादे 2 फूट, पण जितके टाचून हवा भरा तितका तो असा उधळेल. या मनावर जितके संस्कार कराल, संस्कार करायचे म्हणजे काय करायचं. मोरपंतांनी एक एकावत असं म्हटलं, सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य काही वळो. सुसंगती सदा घडो, सज्जनांची संगती आम्हाला घडो. सुसंगती सदा घडो आणि सुजन वाक्य कानी पडो. त्या सुजनांच्या वाक्याच्या योगाने कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. बुद्धीला लागलेला अज्ञानाचा कलंक झडून जावा, बुद्धीला लागलेला अज्ञानाचा कलंक झडून जावा आणि ज्ञानाची नवीन पालवी फुटावी. ही नवीन पालवी फुटली की विषय सर्वथा नावडो. अंतःकरणामध्ये जी विषयाची आवड आहे, विषय म्हणजे काय, कालच्याप्रमाणे आपल्याला त्याचा अर्थ सांगितला. प्राणायाम, प्राणशक्तीचा आयाम केला जातो ज्याच्यात, त्याला प्राणायाम म्हणतात. तसा शरीरामध्ये हळूहळू विष ज्याच्यामुळे तयार होतो त्याला विषय असं म्हणतात. विषाची आयात हळूहळू होते त्याला विषय असं म्हणतात. ज्याच्यामध्ये शरीरात बॉडी हळूहळू पॉइझन व्हायला लागते, मग ते व्यावहारिक नव्हे आध्यात्मिक दृष्टीने जड होते. नाहीतर याच कलियुगामध्ये 350 वर्षापूर्वी तुकोबारायांनी वैकुंठाला जावं, जाताना सांगून जावं, मंडळी आम्ही जातो आमच्या गावाला. हे शरीर इतकं शुद्ध ठेवलं, फुटबॉल मध्ये हवा भरली म्हणून तो उधळतो. देहामध्ये अध्यात्म भराल, उपासना भराल तर तो हलका हलका असा होईल की वैकुंठाचा प्रवास त्याचा सुरू होईल आणि त्याची अनुभूती. लक्षात ठेवायचं, महाभारतातल्या धर्मापेक्षा कलियुगातले तुकोबाराय फार मोठे. धर्म वर गेला पण त्याचा अंगठा गळून पडला, अंगठ्याने त्याच्या पाप केलं होतं, अंगठा गळून पडला. धर्म स्वतः चालत गेला, तुकोबाराया करता पांडुरंगाने विमान आणलं. एवढा मोठा फरक आहे, लक्षात ठेवा. धर्मराज स्वतः स्वर्गावर पर्वत गेला, सांगितलं मागे भीम मागलं नको, द्रौपदी हे तर सगळे खाली गेले, त्यांना तर मिळू शकला नाही. आणि स्वर्गाच्या गेट पाशी गेल्यानंतर पण घरी विमान पाठवणं म्हणजे ही VIP ट्रीटमेंट आहे ना. धर्मराज तिथे गेल्यावर दार उघडलं, पुढे त्याला नेलं, पण तुकोबाराय फाल्गुनाचा महिना लागलेला आणि पांडुरंगाने रुक्मिणीला सांगितलं. मोठं सुंदर चरित्र आहे तुकोबारायांचं. रुक्मिणी, आता मला वैकुंठात करमत नाही. म्हटलं का बरं? म्हटलं माझा तुक्या नाही ना, मी त्याला घेऊन येतो. पांडुरंग रुक्मिणी सांगतात, मी घेऊन येतो.
तिने विचारलं मी पण येऊ का? म्हटलं नाही म्हणायचं जीवावर येतं, पण तुला जर बरोबर नेलं तर तिथे बरेच संत मंडळी जमतील आणि एवढ्या सगळ्यांचा स्वयंपाक करून तुला जेवायला घालावं लागेल. जमेल? आम्ही असतो तर होईल स्वयंपाक, कुणी पण करील, पण तू असल्यावर आईसाहेब आले स्वयंपाक करा. आईसाहेबांच्या हातचं जेवायला तिने सांगितलं करीन ना. चल आपल्याला देहूला जायचंय आणि मला आता करमत नाही. त्याला विनंती करतो तू क्या चल रे वैकुंठ, तुझ्याशिवाय नाही करणार. आणि फाल्गुन शुद्ध एकादशीला भगवंताची स्वामी रुक्मिणीसह देहूला. हो, बाकीच्यांना नाही दिसले, तुकोबारायांना मात्र ते दिसले आणि अंगावर रोमांच वगैरे. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. म्हणजे तुमचं हेच आम्हाला पटत नाही ना की बाकीच्यांना नाही दिसले, तुकोबारायांना. अहो बारीक 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 सूक्ष्म जंतू असतात ना, ते आपल्याला दिसत नाही, पण सूक्ष्मदर्शक ज्याच्याकडे आहे त्यालाच दिसतात ना. ज्याच्याकडे सूक्ष्मदर्शक आहे त्यांना बारीक जंतू दिसतात, बाकीच्यांना ते दिसत नाही. मग ज्यांच्या डोळ्याला ज्ञानाची सूक्ष्म दृष्टी दिली आहे त्यांना ज्या गोष्टी दिसल्या, बाकीच्यांनी दिसतील अशा अपेक्षा कशा? यापेक्षा बरं गंमत अशी की पांडुरंग आल्याबरोबर इतर देव आणि इतर ज्या काही देवांनी संतांचे अवतार घेतले होते ते संत तिथे त्यांच्याबरोबर पांडुरंगाबरोबर आले आनंद घेण्याकरता. आनंदाचे डोही आनंद तरंग. आणि एवढा देव आले म्हणल्यावर तुकोबारायांच्या कीर्तनाचा सोहळा असा एकादशीचा रंगून गेला. एकादशीचा सोहळा झाला, द्वादशीचा भंडारा झाला. रुक्मिणीने स्वयंपाकीला जेवायला घातलं. ज्यांच्या ज्यांच्या घरात अन्न शिजलं होतं त्याच्यावर रुक्मिणीने कृपा दृष्टी टाकली, त्याला अमृतमय बनवलं. त्रयोदशी गेली, चतुर्दशी गेली, पौर्णिमा गेली आणि प्रतिपदेला फाल्गुन मध्ये प्रतिपदेला दिवाळी तुकोबा 4 दिवस झाले आम्ही इथे आलो. बोलू नको बोलू का नको असं चालू होतं, पण मी कशा करता आलो माहितीये तुला? म्हटलं कशा करता? मी तुला वैकुंठाला न्यायला आलोय, येतोस ना? मला नाही कर्म तुझ्याशिवाय, चल रे. आणि तुकोबारायांनी प्रश्न विचारला देवाला. म्हटलं देवा मला तू वैकुंठाला न्यायला आलास, पण माझ्या 2 प्रश्नांची उत्तर दे तर मी येईन. तुकोबा देवाला साकडं घालतात. माझ्या 2 प्रश्नांची उत्तर दे. 1, तुझ्या वैकुंठात एकादशी करतात काय? तुकोबांनी देवाला प्रश्न विचारला, देवा तुझ्या वैकुंठामध्ये एकादशी करतात का रे? भगवंताच्या डोळ्यात पाणी आलं. ज्याच्याकडे ऐश्वर्य येतं ना त्याला माज येतो आणि सगळ्या सत्कर्माचा विसर पडतो. मग वैकुंठासारखं ऐश्वर्य तर दुसरं कोणाकडे नाही. तुझ्या वैकुंठात एकादशी तुकोबा सगळेच करतात असं नाही, पण बाकी कुणी करो किंवा न करो, पण मी करतो. मी तुला न्यायला आलोय ना, मी एकादशी करतो. देवा तुझ्या वैकुंठामध्ये कीर्तन करतात का रे? तुझ्या नामाचं कीर्तन चालत असेल तर मला बोलवून येतो. उगाच मला बोलवून काय उपयोग आहे तिथे? तुका म्हणे माझा अवघ्याचा कंटाळा एक तू गोपाळ आवडशी. मला बाकी सगळ्या गोष्टीचा कंटाळा रे, कशाची आवड नाही. कशा वैकुंठात घेऊन जाशील म्हणजे हरणबेचा नाच बघ, उर्वशीचा नाच बघ, हे पक्वान खाय अमृत पी. अरे मला अमृत नको, रंबा नको, उर्वशी नको, खाणं नको, पिणं नको. कोणाला अमृताचं कौतुक वाटेल, पण खरं सांगू का देवा
त्या तुझ्या नाम्याने म्हटलेलं फार फार खरंय रे. अमृताहुरी गोड, अमृताहुरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुरी गोड, अमृताहुरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. मन माझे केशवा, मन माझे केशवा, गावा न घे, गावा न घे. अमृताहुरी गोड, अमृताहुरी गोड नाम तुझे देवा, नाम तुझे देवा. अमृताहुरी गोड नाम
स्वर्गातले अमर अमृत पान करतात, पण कालांतराने ते नाश पावतात. पण अमृतापेक्षाही गोड तर काय असेल तर अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. मन माझे केशवा काबा न घे. अमृतापेक्षाही तुझं नाव गोड आहे, पण आमचं मन ते घ्यायला का तयार होत नाही. प्रश्न नामदेवांनी विचारला, पण उत्तर ज्ञानेश्वर माऊलींनी देऊन टाकलं. लक्षात ठेवा. ते म्हणतात अमृतापेक्षा गोड त्याचं नाव आहे, घ्यायची बुद्धी का होत नाही. ते म्हणतात खरं सांगू, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल यावी. तुमच्या जीवनात खूप भाग्याचा योग असेल ना, तरच देवाबद्दल प्रेम निर्माण होईल, नाही तर नको ते धंदे करण्याबद्दल प्रेम निर्माण होईल. बहुत सुकृताची जोडी, खूप भाग्याची जोड जर असेल तर देवाबद्दल प्रेम निर्माण होईल. अहो अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. कीर्तनी बैसता नेत्र नागे, म्हणजे कीर्तन ऐकत बसलं की डोळ्यात पाणी येतं, कळतं काहीतरी केलं पाहिजे. पण समर्थ म्हणतात निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थलत्याग होताची सवयीची जाते. इथे बसलोय तर काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं. उठून पायऱ्या उतरता उतरता उतरताच ते आपण झटकूनच उठतो. इथं काही न्यायचं नाही. हे सगळे इथे करतो. भद्रकाली माते तुझे तुला लख लावतो, याची पीडा काही बरोबर नाही. मन नेत नाही. आमचे गुरुजी होते वैकुंठाचे रामचंद्र शिरवळकर, त्यांच्या मुलीचं लग्न झालं आणि मुलीला एक संबंध लागला. काहीतरी चूक झाली असेल, तुमच्याकडून चूक झाल्याशिवाय या गोष्टी होत नाही. लक्षात ठेवायचं. कुठेतरी खायला गेले असेल, फिरलं गेलं असेल, कुठेतरी बसली असेल, चुकीच्या जागेवर काय केलं असेल, एक ब्रह्म संबंध लागला आणि 7 वर्ष होतो तिच्या अंगात. खूप खूप त्रास तिचा. रात्री 2-2 वाजता उठायची आणि पुण्यातलं ओंकारेश्वराचं जे स्मशान आहे त्या स्मशानात जाऊन पाण्यात पाय सोडून बसायची रात्री 2 वाजता. ही घटना आहे 40 वर्षापूर्वीची. आमच्या मुलींना जाऊन 27 वर्ष आली. 40 वर्षापूर्वी घरामध्ये तो संबंध धुमाकूळ घालायचा. धुमाकूळ म्हणजे छळायचं. छळायचं असं. एकदा रॉकेल उठून घेतला अंगावर स्वतःच्या आणि गाडी लावली. पेटल्याबरोबर सगळे विजवायला आले. नवरा आणि 7 भावंडेकडे सगळ्यांचे हात भाजले. हिला काही झालं नाही आणि मग हसायला लागला, कशी गंमत केली, बरे हात फोडले तुमचे. तिच्या देहाला काही झालं नाही, तिला विजवताना सगळ्यांचे हात भाजले. घरातलं वातावरण सगळं बिघडून गेलेलं. एकदा दीर कामावरून आला आणि दुपारी 12 वाजता जेवायला बसलेला. तो जेवायला बसलेला आणि ही मागे बसून काहीतरी डाळ बिळ निवडत होती. काय घरातलं सगळे कटकट 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 या संबंधाने वाटोळ करून टाकले. उद्यापासून आता गुरुचरित्राचं पारायण सुरू करतो, याला देतो हुसकून. आता उद्या स्टे ऑर्डर आणणारे हे जर उद्या तर वॉरंट सुटणार, एकाला जर आजकोण गप्प बसेल, तू उद्या पारायण करशील. उद्या गुरुचरित्राचं पारायण करतो म्हटले, ही बाहेर मागेची डाळ निवडत बसली होती. तो कुठला संबंध? डाळ दिली बाजूला ठेवू. बाई होती पण आतमध्ये ताकद संबंधाची होती. बटन प्लॅस्टिकचा असेल पण ताकद विद्युत शक्ती असते ना. तो जेवत बसला होता, मागून आली, त्याला पाटासोबत उचलला. तू काय पारायण सुरू करतो, तुला पारायण सुरू करू दिला तेव्हा उचलला, अंगणात येऊन पाटासोबत फेकून दिला. एकदा या सगळ्यांनी ठरवलं गाणगापूरला जायचं. तिला पत्ता नाही लागत, फिरायला जायचं म्हणून तो ती बसली. मेटाडोर काढली 7-8 जण आणि गाणगापूर जेव्हा 5-25 किलोमीटरवर आलं तेव्हा तो सावध झाला. आज जो होता त्यांनी विचारलं, कुठे चाललोय आपण? म्हटलं गाणगापूरला. गाणगापूरला चाललोय म्हटल्यानंतर अस्वस्थता निर्माण झाली आणि गाणगापूरच्या अलीकडे 10-12 किलोमीटरवर एका वळणावरती गाडी थांबवली.
गावात शिरण्यापूर्वी बाथरूमला जाऊन यायचं, पाय जरा मोकळे करायचे. म्हणून गाडी थांबवली आणि खाली उतरली. बस 5-10 मिनिटं गाडी थांबली असेल, 5-10 मिनिटांनी हे बघा साधी घेतलेली आहे ना. 5-10 मिनिटं गाडी थांबवली, परत गाडीत बसले, गाणगापूरला गेले. गाणगापूरला गेल्यानंतर संगमावर स्नान, तिने व्यवस्थित स्नान बिन केलं, दर्शन घेतले, हात जोडले, सगळीकडे व्यवस्थित. औदुंबराला गेली, भस्माच्या डोंगराजवळ गेली, सगळं, आणि एकदम शांत. सगळ्यांना वाटलं चला गाणगापूरची यात्रा सफल झाली. गेलं ते. गाडी बसून परत यायला निघाले. येताना जिथे गाडी थांबली होती, गाडी थांबवा जरा, मला उतरायचंय. आता उतरायचंय म्हटल्यानंतर 2 मिनिटं गाडी थांबून, जाताना इथेच थांबवली होती, थांबले. खाली उतरून आली, परत गाडीत बसली, आल्या घरी आले, धिंगाणा सुरू. विचार, गाणगापूरला काही त्रास झाला नाही का तुला, त्या संबंधाला विचार. तो म्हणा मी गाणगापूरला आलोच होतो तिकडे. तुम्ही गाणगापूरला आता कळाल्यावर शेवटच्या वेळेला तिथे गाडी थांबवली, तिथे उतरून गेलो, येताना परत गाडी थांबवली, गाडीत बसून आलो तुमच्यावर. मी काय वेळ आहे का गाणगापूरला? गाणगापूरला यायला असं ते 7 वर्ष राहिलं. पण चोर असतात तिथे पोलीस असतो, पळवाट असतात तिथे कायदा असतो. एक अंबरनाथचा तांत्रिक भेटला कुठे, त्यांनी सांगितलं की हे मी काढतो, याचा बंदोबस्त करतो. करणारी सगळ्या प्रकारचे लोक जगामध्ये असतात. आणि त्यावेळेला 40 वर्षापूर्वी, 40-45 वर्षापूर्वी त्यांनी 5,000 रुपये घेतले की मी हे काढतो. हे जी चांगल्यात असं म्हणजे तुम्हाला दिसत नाही, मला दिसतोय. आपला विषय चालला कुठे की सूक्ष्मदर्शी ज्याच्याकडे जरा सूक्ष्म गोष्टी दिसतात, हे मी काढतो. आणि त्यांनी ते काढलं, एका काचेच्या बाटलीमध्ये अर्धी बाटली पाणी भरलेलं, ती बाटली मंत्रून पुढे ठेवली. काहीतरी प्रयोग त्यांनी केला, त्या बाटलीमध्ये तिच्यावर उतरवून 3 पाया पाणी टाकलं आणि बाटलीचं झाकण बंद करून टाकलं आणि सांगितलं की हा संबंध मी या बाटलीत बंद केलाय, ही बाटली समुद्रात फेकून द्यायची, आतमध्ये येऊन समुद्रात टाकून द्यायची. आता तो त्यात दिसत तर नव्हता. तुम्ही सांगायचं मी बंद केलाय, तेव्हा त्यांनी असायचं तुम्ही कुणी पण ही बाटली उचलून दाखवायची मला. हातच्या टाकणारा असा कशाला, ही एवढी सोडावटी सारखी बाटली अशी एवढी, ही बाटली उचलून 2-2, 3-3 जणांनी प्रयत्न केले, पण ती बाटली जमिनीवरची हलवता आली नाही. त्यांनी मंत्र म्हटले, त्याच्यावरती तिळ टाकले, असे काहीतरी काळे तीळ, आणि मग ती बाटली त्यांनी ती उचलली आणि तो स्वतः गेला आणि समुद्रामध्ये जाऊन त्यांनी ती बाटली विसर्जित केली. तेव्हापासून तो समर्थाचा त्रास आहे. म्हणून समर्थांनी असं दासबोधामध्ये म्हटलंय की वाट पुसल्या विण जाऊ नये. उत्तम पुरुष लक्षण नाम समजतो दासबोधा, त्याच्यात लिहिलंय. वाट पुसल्या विण जाऊ नये, फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये काही. रस्त्यावर कुठेतरी एखादी वस्तू पडलेली असली, लोकांना डबा दिसला, बाटली असली, उघडून बघा. ते जर उघडून बघितलं झाकण काढून, आपला काही संबंध नाही. ते जे किती वर्षापासून बंद असतं सांगता येत नाही. जो झाकण काढेल त्याला पहिलं पकडतं. वाट पुसल्यावर जाऊ नये, जिथली वाट माहित नाही, ज्या वाटेवरचे धोके माहित नाही, त्या वाटेने जाऊ नये. तुम्ही कितीही बदल केले तरी धोके टळत नाही. आपण नाशिक मध्ये राहतो, गंगा माता हे सगळं ठीक आहे, पण जितकी चांगली आहे गंगा तितकी वाईट आहे, लक्षात ठेवायचे.
इतर कुठली नदी असेल तर तुम्ही जा, पण निशाचरांच्या वेळेला गंगेच्या काठावरती ज्यांना ऍडमिशन मिळालेलं नाहीये असे अनेक आत्मे गंगेच्या काठावरती फिरत असतात आणि त्यांना जर गिराईक मिळालं तर मग ते सोडत नाही. वेळी यावेळी नका जाऊ. नगरपालिकेने दिवे लावले म्हणजे गंगा बदलली अशाचा प्रकार नाही. 40 वर्षापूर्वीची गंगा आपल्यालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. ज्या गोष्टी जितक्या चांगल्या असतात त्या गोष्टी तितक्या घातक असतात. आपल्याला रस्ते माहित नसतात, जागा माहित नसतात, कुठेतरी बसतो, कुठेतरी खातो, काहीतरी करतो आणि त्या जागा आपल्याला त्रास देतात. बरं, त्रास देतात त्याचं दुसरं कारण असं की आपल्या इकडे पुण्याही नसते, आपल्याकडे पुण्याही नसते. नामदेवांच्या चरित्रात तुकोबाराय चालू आहेत बरं. अजून तर आपली गोपीचंद महिनावटी पण चालू आहे, जायच्या आधी पूर्ण करणार. महिन्याच्या तारखेला सुरू केलं. कोणत्या तरी निमित्ताने दृष्टांत पुढे घेऊन ही गोष्ट आपल्यावरती ठासवायची. या 4 भावंडांनी जेव्हा समाधी घेतली, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेव, मुक्ताबाई, त्यावेळेला उदार झालेल्या नामदेवरायांनी महाराष्ट्र सोडला आणि महाराष्ट्राच्या बाहेर फिरत राहिले. बरं, नामदेवांना आयुष्य खूप 94 वर्षापर्यंत आयुष्य नामदेवांना, पण उदास होऊन गेले. यांच्याशिवाय करणे नामाचा गजर करीत फिरताय. मराठी, हिंदी, गुजराती, बंगाली, पंजाबी आणि कानडी 6 भाषांमध्ये नामदेवांचे अभंग आहेत. शिखांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहेबांमध्ये 52 अभंग ओळीने नामदेवांचे घातले. असा नामदेवाचा अधिकार मोठा. बरोबर 100-500 लोकांची दिंडी वारकरी याचे चाले. येता येता पंजाब मधल्या एका गावामध्ये नामदेवरायांची स्वारी आली आणि गावाच्या वेशीपाशी पंचायत ओवाळल्या गेल्या. स्वागत केलं गेलं. गावामध्ये मांडव टाकला होता, तिथे उतरायची सोय केली होती. वेशीच्या बाहेरच्या बाजूला एक 7 मजली हवेली होती. 7 मजली विशाल प्रचंड हवेली, पण बंद हवेली. कित्येक दिवसात आज माणसांचा प्रवेश नाही असं वाटावं. नामदेवांनी बघितलं, म्हटलं हे घर कोणाचं आहे? म्हटलं महाराज हे घर कोणातरी सावकाराचं आहे, पण इथे संबंध राहतो, ब्रह्मसंबंध, त्यामुळे इथे कोणी राहत नाही. कोण नाही राहत नाही. म्हटलं आम्हाला द्या उतरायला 5-6 दिवस. म्हटलं महाराज तिथे संबंध राहतो, आवडचे हात जातात ते परत येत नाही. काही जणांनी जायचा प्रयत्न केला, ते परत आले नाही. जाऊ नका. नाही म्हणजे आम्हाला ते हेच द्या, कशाला आतमध्ये ठेवतात. बाकीच्या वारकऱ्यांनी भेटलो, हो महाराज आम्ही तुमच्यावर आलो, बासुंदी मिळते, श्रीखंडपुरी मिळते, पुलाव मिळतो, मसाले भात मिळतो, गाव सोय करता येईल. नाही म्हटलं आपण इथे राहू. म्हटलं महाराज नका इथे राहू. नाही म्हटलं आम्हाला तिथे राहायचं. शेवटी बाकीचे वारकरी झाले, महाराज तुम्ही तिथे राहणार असाल आम्ही तुमच्यावर येणार नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे बांध काळीचे पोळी नाही. नामदेव सांगितलं नका मी इथे राहतो. नामदेवराय संध्याकाळची वेळ आज जायला गेले, टाळ घेतले, आपल्या अंथरूण पांघरुणाची वळपेटी घेतली आणि नामदेवरायांची स्वारी चालली आहे. लोकांनी भेटलं, महाराज एकदा नमस्कार करून घेऊ द्या म्हणजे पुन्हा भेटताय भेटताय, शेवटचा नमस्कार करून घेऊ. काळा बेलो बासा बाई खरं म्हणजे नका जाऊ. म्हटलं जातो. एक दिवा घेतला, दिव लावून 2-3 तास ना कोणी आत जायला तयार. नामदेवरायांची स्वारी गेली, तो दरवाजा उघडला, कर 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 आवाज करीत दरवाजा उघडला. आतमध्ये जाळी तळमट झालेले आणि एकावर एक अशा 7 गॅलऱ्या, 1 2 3 4 5 6 7 अशा 7 गॅलऱ्या वरती, 7व्या गॅलरीच्या वरती छत.
एवढा प्रचंड वाडा. नामदेवराय मध्ये आले. मध्यभागी येऊन त्यांनी आपली वळकटी बाजूला ठेवली. खांद्यावरच्या उपरण्याने झटकून आजूबाजूची जागा जरा स्वच्छ केली. तिथे घोंगडी अंथरली आणि नामदेवरायांची स्वारी तिथे कीर्तनाला उभी राहिली. श्रोते कोणीच दार उठून घेतले. कीर्तन सुरू झालं. तास, 2 तास, 3 तास, 4 तास कीर्तन केलं. रात्री 11, 11:30 कीर्तन बंद झालं. दिव्यातलं तेल संपत आलं. एकच दिवा भयान हवे. नामदेवराय 3-4 तास नामस्मरण करीत कीर्तन झाले. घोंगडीवरती झोपले मधोमध. मध्यरात्रीचा सुमार आणि अचानक ब्रह्मसंबंध प्रकट झाला. होता म्हटल्यावर त्याला त्याची आपली ड्युटी बजावायला पाहिजे. डोळे झाकून नामदेवराय पडलेले. विठ्ठल 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 विठ्ठल. कांठळ्या बसवणारा हसण्याचा आवाज आला आणि नामदेवांनी डोळे उघडले तर मध्ये नामदेवराय झोपलेले आणि वरती संबंध उभा. डावा पाय नामदेवांच्या एका बाजूला, उजवा पाय नामदेवाच्या दुसऱ्या बाजूला. पाय इतका मोठा होता. नामदेवराय म्हणतात की नामदेवाच्या पायापाशी टाच होती, डोक्यापाशी अंगठा होता. असं म्हणतात नामदेवाच्या पायापाशी टाच, डोक्यापाशी अंगठा, असे दोन्हीकडे 2 पाय. 7व्या मजल्याच्या छताला डोकं लागलेलं. दोन्ही हात दोन्ही भिंतीला लागताय कसे. आणि तो संबंध असतोय. खरं म्हणजे संबंधाने मारायची काही गरज नाही. एवढं जो बघेल तो आपोआपच मिळेल. त्यांनी मारायची काही गरज नाही. एवढं त्याच्या दृष्टीला पडेल तो मरेल. तो हसतोय. लाल गुंद डोळे नामदेवाकडे रोखलेले. विकट हास्य चाललेलं आहे. दोन्ही पाय दोन्ही बाजूला आहेत. पडल्या पडल्या नामदेवराय बघतात. उठून बसले तर नीट दिसणार नाहीये. पडल्या पडल्या दिसतंय. चटकन दोन्ही हात बाजूला घेतले आणि दोन्ही पायावरती हात ठेवले. दोन्ही पायांवर हात ठेवले. हात जोडले आणि नमस्कार केला. पांडुरंगा, मला असं वाटतं अर्जुनानंतर त्याला विश्वरूप दर्शन घडलं तो भाग्यवान मीच असावा. अर्जुनानंतर त्याला विश्वरूप दर्शन घडलं तो भाग्यवान मी असावा. अरे जगामध्ये भूत नाही, प्रेत नाही, संबंध नाही, ब्रह्म संबंध नाही, असला कोण माझा पांडुरंग आहे सगळीकडे व्यापलेला. आज मला तू दर्शन दिलंस. तुझं नाव मला माहित नाही, पण आज तुझ्या दर्शनाने मी कृतार्थ झालो. आणि म्हणून लांबच लांब उंच होता म्हणून त्याचं नाव त्यांनी त्या अभंगामध्ये लंबकनाथ असं ठेवलं. लंबकनाथ. भले विराजे लंबकनाथ, भले विराजे लंबकनाथ, भले विराजे लंबकनाथ. धरती पाव स्वर्ग लोक माझा, धरती पाव स्वर्ग लोक माझा. योजन भर के लंबे हाथ, योजन भर के लंबे हाथ, भले
लंबकनाथ, धरती पाव स्वर्गलोक माथा, योजन भर लंबे हात. शिव सनकादिक ब्रह्मादिक मुनी, प्रभुजी तेरी कीर्ति गार, भले बिराजे लंबकनाथ. नामदेव के आप ही स्वामी, कीजे स्वामी मोहे सनात, भले बिराजे लंबकनाथ. म्हणून शेवटी उठून बसले. तेव्हा डोकं तुझं किती लांब असेल तरी पाय तर आमच्या जवळ ते कुठे निश्चित तू. आणि आम्हाला फक्त तुझे पायच हवे. पाय देवाजीचे, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे. आठवावे दिवस राती, आठवावे दिवस राती, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे. आठवावे दिवस राती, आठवावे दिवस राती, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे. धावा धावा गरुड ध्वजा, धावा धावा गरुड ध्वजा, धावा धावा गरुड ध्वजा, धावा धावा गरुड ध्वजा. आम्हा अनाथांचा दादा, आम्हा अनाथांचा दादा, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे, पाय देवाजीचे, देवाजीचे. देवा, तुझं डोकं किती लांब असेल, तुझे हात किती लांब असतील, आम्हाला काय करायचंय. आम्हाला तुझे पाय हवे. पाय देवाची चिती, आठवावे दिवस राती. माझी अशी श्रद्धा आहे. जगात संबंध नाही, ब्रह्म संबंध नाही, भूत नाही, प्रेत नाही, माझा पांडुरंग आहे. आणि आज तुझे पाय सगुण रूपात मला मिळाले. म्हणून नामदेवरायांनी पायावर मस्तक ठेवलं. एवढं झाल्यावर तो संबंध तिथे राहतो कशाला, पांडुरंग प्रगट झाला. आणि पांडुरंगाने नाम्याला बघून हृदयाचे धरलं. नाम्या, किती श्रद्धा रे तुझी, किती श्रद्धा. म्हटलं देवा खरं सांगू का, अरे तुझ्या नामाची श्रद्धा वाढते, भक्ती वाढते, मनोबल वाढतं, आत्मबल वाढतं, योगबल वाढतं, सामर्थ्य काय वाढत नाही. सगळी ताकद तुझ्या नामामध्ये. नामात शक्तीची तुकी अघसंवराया, पाप्यात शक्तीची तुकी आघते कराया. नामामध्ये पाप जाळायची जेवढी शक्ती आहे तेवढी सामुदायिक रीतीने पाप करायची पाप्यांमध्ये शक्ती नाही. लक्षात ठेवा. थोडा विचार असा करायचा. गणित, गवताची एक पेंढी जाळायला काडीची पेटीची एक काडी लागते. तर 10,000 पेंड्या एकावर एक रचून ठेवल्या तर किती काड्या हव्या. गणित या वाढदिवस म्हणून कौतुक करतो का असतो तो वाढदिवस. 7 वर्षापूर्वी इथे जन्माला लावता. आजच्या दिवशी आरती कुलकर्णी चालवला. आठवतं का काय हो. कीर्तन झाल्यावर आम्ही पाहायला गेलो. गवताची एक पेंडी जाळायला एक काडी लागते. तर 10,000 पेंड्या रचून ठेवल्या तर किती काड्या. 10,000 पेंड्यांच्या 10 गंजा जर आजूबाजूला रचून ठेवल्या असतील तर किती काड्या हव्या. एका पेंडीला एक काडी लागते. हजारो पेंड्यांना एकच काडी लागते. आणि बाजूला पेंड्या असतील तर त्या कशा वाचवायच्या हाच प्रश्न पडतो. हलवायच्या कशा, वाचवायच्या कशा.
एक काळी हजारो पेंड्या जाळून टाकते. एक नाम सामुदायिक रीतीने पापाला जाळून टाकतं, पाप नष्ट करून टाकतं. म्हणून ज्ञानेश्वर सांगितलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. तुझ्याकडे ती दृढता तू धारण करीत नाहीस म्हणून. नाहीतर एक तत्व नाम नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम नाम दृढ धरी म्हणा. हरिसी करुणा येईल तुझी. हरिसी करुणा येईल तुझी. एक तत्व नाम नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम नाम दृढ धरी म्हणा. एक तत्व नाम नाम दृढ धरी. हे राम सोपे राम कृष्ण गोविंद. 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 वाजेसी सकल तसे पापाचे पर्वत जाळण्याकरता एक नाम, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा. हरीची करुणा येईल तुझी. ते नाम सोपे रे. रामकृष्ण गोविंद. राम म्हण नाही तर कृष्ण म्हण नाही तर गोविंद म्हण. त्याच्यात भेद नाही केला. संतांनी हरी हा शब्द वापरलाय. हरी म्हणजे हरण करणारा. राम म्हटलं असतं तर कृष्ण भक्त दुखावले गेले असते. कृष्ण म्हटलं असतं तर पांडुरंग भक्त दुखावले गेले असते. पांडुरंग म्हटलं असतं तर गणपतीचे भक्त दुखावले गेले असते. हरी वापरला. हरी म्हणजे हरण करणारा. राम म्हणा, कृष्ण म्हणा, गोविंद म्हणा. हे जे देवांचे अवतार आहे, परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृता, निर्निराळ्या माध्यमातून तुमचं मनोबल वाढवण्याचं काम त्यांनी केलं. जग में सुंदर है वो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. राम म्हणा नाही तर कृष्ण म्हणा, पण काहीतरी म्हणा, वेळ नका घालू. जग में सुंदर है वो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है वो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है
कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। दोनों दीन के दुख हरत है, दोनों दीन के दुख हरत है। दोनों बल के धाम, चाहे कृष्ण हो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण हो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण हो या राम, राम राम राम, राम राम राम, राम राम राम। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। चाहे सीता राम कहो, चाहे सीता राम कहो या बोलो राधे श्याम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर बोलो राम, बोलो जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, जग में सुंदर है दो नाम। चाहे कृष्ण कहो या राम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम राम। बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम। जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण को या राम। कृष्ण म्हणा नाही तर राम म्हणा, पण दोघांच्या लीला सारख्या। माखन ब्रज में एक चुरावे, एक बेर भिलनी के खावे। दोन्हीचा पाया काय? प्रेम भाव से भरे अनोखे, दोनों के है काम। इकडे शबरीचं प्रेम, इकडे त्या गोपाळांच्या घरी जायचं प्रेम। एक कंस पापी को मारे, एक दुष्ट रावण संहारे। दोनों गुंडगिरी फिरत नाही, लक्षात ठेवा। दोनों दीन के दुख हरत है, दोनों बल के धाम। राम म्हणाले तर कृष्ण म्हणाले। एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे। चाहे सीता राम कहो या बोलो राधे श्याम, पण काहीतरी म्हणा, नको ती बडबड करण्यापेक्षा। इतकी सुसज्ज ही प्रयोगशाळा दिली आहे, त्याचा दुरुपयोग करू नका, लक्षात ठेवा। त्याचा दुरुपयोग नका। काही करारे साधन जेणे जोडे नारायण, ज्याच्यात नारायण जोडला जाईल असं साधन करा। पांडुरंग प्रगट झाले, नामदेवाला हृदयात शिरलं, देवा आता तुला इथं राहावं लागेल। म्हटलं राहतो। आणि पांडुरंगाने रुक्मिणी पांडुरंगाची मूर्ती मृण्मय तयार केली, प्रगट केली। आणि नामदेवरायांनी तिची प्राण प्रतिष्ठा असं नाही कुठेतरी आणले किंवा काय केलं, तिथेच त्याच 7 मजली बिल्डिंग मध्ये नामदेवरायांनी रुक्मिणी पांडुरंग ठेवले, नमस्कार केले। सकाळी लोक जेव्हा उठले, लोकांनी विचार केला आता काही उरलंय का भाऊ, निदान विसर्जन करायला अस्थी जरी मिळाल्या तर बघू। आणि उजाडल्यावर लोक जो त्या हवेलीमध्ये येत आहेत, तर नामदेवरायांची आरती चाललेली आहे। द्वैत भाव संतांनी कधी केला नाही। नामदेवराय पांडुरंगाचे भक्त असतील, पण पांडुरंगाचे भक्त जरी असतील तरी रामाची सुरेख आरती नामदेवरायांनी केली। श्रीराम जय 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 राम।
घडो रामचंद्राची राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाऊ सुंदर आरती हो वाळू पाऊ सुंदर राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम आरती हो वाळू पाऊ एवढी सुरेख आरती रामाची केली. समर्थ रामाचे भक्त पण सुख करता दुःख हरता ही वारती आरती. खंडोबाची आरती, शंकराची आरती, लवथवती विक्राळी ब्रह्मांडे माळा, व्याघ्रांबर फळीवर सुंदर म्हणणारी पंचानंद मोहन रुद्र सुखारी षटकोटीचे वीर वाक्य उच्चारी रघुकुल तिलक राम दासा. जय देव जय श्री शंकर आहो स्वामी शंकर. आरती ओवाळू भावाती ओवाळू तुझं करतो. संतांनी द्वैत वाढवलं नाही, भेदभाव कधी वाढवला. सकाळी मंडळी ज्या वेळेला आली, दार उघडलं तर नामदेवराय पांडुरंगाची आरती करतात.